कल्याण डोंबिवली सार्वत्रिक निवडणूक 2026चा उत्साह आपण पाहत आहे की आमच्या डोंबिवलीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आहे। हास्य जत्राचे कलाकार ईशाडी आता माझ्यासोबत आहेत। मी त्यांच्याकडे थेट जातोय। काय सांगाल, आज आपण इथे आलेला आहात? नमस्कार। मी माझ्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मी सगळ्यांना आवाहन करेन की आज 5:30 वाजेपर्यंत वोटिंग करण्याची सुविधा आहे, तर सगळ्यांनी नक्की आपल्या मतदानाचा हक्क बजावा। मी केलंय, तुम्ही पण नक्की करा। डोंबिवलीकर आहात, कशा प्रकारचं एक वातावरण आहे, कसा एक उत्साह आहे, कसा एक आनंद आहे? फार छान, मस्त उत्साह आहे आणि सगळं खूप ऑर्गनाइज्ड आहे। याचा मला खूप छान वाटतंय की तिथे बूथवर गेल्यानंतर सुद्धा अशा खूप रांगा आहेत, खूप तास उभं राहावं लागतंय। हे सगळे प्रकार अजिबात नाहीये। तुम्ही ह्या सगळ्याचा विचार करून घरी बसू नका। सुट्टी असली तरी ती महत्वाची सुट्टी आहे। आज सगळ्यांनी मतदान करणं गरजेचं आहे आणि तिकडे खूप सगळं वेल ऑर्गनाइज्ड आहे। त्यामुळे नक्की जाऊन मतदान करा। डोंबिवलीकरांना काय आवाहन कराल? मतदान करा आज, तेवढंच। आज काही करू नका दुसरं। नक्कीच आपल्यासोबत कल्याण ग्रामीणचे आमदार आहे, त्यांचे परिवार आहे। आपण थेट आमदारांकडे जाऊया। सर, काय सांगाल की आज मतदान सकाळी सकाळी केलेलं आहे, कशा प्रकारचं वातावरण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा देशाला मोठा नागरिकांना लोकशाहीचा एक आधार आणि त्या माध्यमातून संपूर्ण परिसरात नागरिकात अतिशय लोकशाहीने होणारा हा आपला सण, लोकशाहीचा सण आनंदाने सर्वजण त्याच्यात भाग घेत आहेत। तरुण मंडळी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, युवा असतील, त्याचप्रमाणे आमच्या कलाकार मराठी ईशा डे म्हणजेच आमच्या मित्र राजू वाडणेकर साहेबांची ती मुलगी आहे आणि आपली मराठी डोंबिवली कलाकार आहे। खरं तर एक आनंदाचा उत्साह आणि डोंबिवली सुसंस्कृतिक शहर आहे, त्याच्यामुळे इथे शहरात अतिशय आनंदाने गुण्यागोविंदाने तुम्ही बघत असतात। एक 10 वर्षानंतर झालेली कल्याण डोंबिवली महानगर पहिल्यांदा इलेक्शन होते, त्याच्यामुळे अजून त्याचे उत्साह निर्माण झालेला आहे। राजकीय प्रश्न आहे एक, ज्या प्रकारे 29 प्रभागामध्ये जे काही घडलं त्या अंतर्गत तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आज दिलेली आहे पक्षाने। काय सांगाल की कशा प्रकारे ते हँडल करणार आहात? 29 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या असलेल्या 29 प्रभागामध्ये 2 दिवसापूर्वी झालेल्या घटना अतिशय निंदनीय आहे। कारण अशा घटना या लोकशाहीच्या मार्गात योग्य वाटत नाही। कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला साहेबांनी हा अतिशय लोकशाहीचा मार्ग याच्या सर्वांनी आनंदाने भाग घेतला पाहिजे। लोकशाहीनी मतदान झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे सगळीकडे आनंदाचं वातावरण, उत्साह आहे आणि ज्या दिवशी जी घटना झाली ती निंदनीय आहे। अशा घटना होऊ नये। आमचं काम बोलतं, ही जी टॅगलाईन खासदार किंवा शिवसेनेने तुम्ही जी घेतलेली आहेत, याच आधारे कशा प्रकारचं काम भविष्यात असणार आहे किंवा काय वाटतं एकंदरीत या निवडणुकीत? देशात महायुतीची सत्ता आहे, महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आहे आणि त्याचप्रमाणे 29 महानगरपालिकेत झालेल्या या निवडणुका याच्यात पण आम्ही काही ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून लढत आहोत आणि आमचे खासदार सन्माननीय या कल्याण लोकसभेची, ज्याला आपण विकास पुरुष असं समजलं जातो, आणि मग आमचं काम बोलतंय, आम्ही काम करून दाखवतोय। विरोधक काय बोलतात, काय टीका करतात याच्याकडे न लक्ष लावता आम्ही विकास काय केलेला आहे। आम्ही विकासाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आणलेले आहेत, रस्ते आणलेले आहेत। आम्हाला विकासच हातात आहे आणि तेच लोकांपर्यंत न्यायचं काम आम्ही करतोय। म्हणून आमची टॅगलाईन आहे, आमचं काम बोलतोय। आमचं काम बोलतं, याच टॅगलाईन धरून शिवसेनेने हा त्यांचा प्रचार केलेला आहे आणि महायुतीची सत्ता येईल असा त्यांनी दावा सुद्धा केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अभिलाष पगारे सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।